नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. महिरप कलेक्शन व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे महिरप दाखवले होते जे आपण ऑरेंज आणि ब्लू कलर मध्ये बनवले होते. आज आपण सेम महिरप गुलाबी आणि जांभळा कलर मध्ये बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया सुंदर अशा महिरपला बनवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला पहिले काय करायचे आहे तर 4 जांभळा कलरचे मोती घेऊन घ्यायचे. हे सर्व मोती 5 नंबरचे आहेत. त्यानंतर गाठीच्या जवळच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आणि एक छोटासा असा चौकोन बनवून घ्यायचा. त्यानंतर आता आपल्याला इथे 17 जांभळे मोती ओवून घ्यायचे आहेत. 17 पर्पल बीड्स आपल्याला इथे ओवून घ्यायचे. त्यानंतर बघा आता इथे देखील आपल्याला एक चौकोन बनवायचा आहे. तर कसा बनवणार? पहिले 3 मोती मागे करायचे आणि चौथा जो मोती आहे त्या मोत्यातनं उलट दिशेने म्हणजे ज्या साइडने धागा आपण वरती काढला त्याच्या अपोजिट साइडने खालून मागच्या साइडने आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तर बघा इकडे देखील एक असा छोटासा चौकोन इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला 7 जांभळे मोती ओवून घ्यायचे आहेत. 7 जांभळे मोती ओवल्याच्या नंतर आता बघा आता वरचा जो चौकोन होता आपला त्याच्या समोर 6 मोती आपल्याला यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्या समोर 6 मोती 5 सोडून टाकायचे आणि जो 6वा मोती येईल त्या 6व्या मोत्यातनं खालून वरच्या दिशेला आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. बघा आता इथे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सुई काढायची आहे. म्हणजे असा हा लूप म्हणा किंवा एक पाकळीचा आकार तयार होतो. त्यानंतर आपल्याला 5 जांभळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आणि वरती जो चौकोन होता त्या चौकोनातला एकदम खालचा जो मोती आहे ठीक आहे तो जो सेंटर पॉइंट आहे चौकोनातला त्या मोत्यातनं सुई काढायची. बघा दोन्हीकडे एक एक असे लूप तयार झालेले आहेत आपल्याकडे. आता आपल्याला समोरच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. चौकोनाच्या नंतरच्या 3 मोत्यातनं आपण इथे सुई बाहेर काढलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे गुलाबी मोती ओवायचे आहेत 16 आणि 7 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे. तर हे सगळे मोती आपल्याला एक लाईनने ओवून घ्यायचे आहेत. आता एवढे मोती ओवून झाल्याच्या नंतर परत काय करायचं पहिले 3 मोती मागे करायचे जांभळ्या कलरचे आणि चौथ्या मोत्यातनं उलट दिशेने ज्या दिशेने सुई बाहेर काढली त्याच्या उलट दिशेने आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तर असा हा चौकोन इथे वरती बनतो. गोल चौकोन म्हणा तो बनेल. त्यानंतर आता परत एकदा आपल्याला 17 पर्पल मोती ओवून घ्यायचे आहेत. 17 जांभळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं पूर्वीप्रमाणे चौकोन बनवायचा. कसा? 3 मोती मागे करायचे. चौथ्या मोत्यातनं उलट दिशेने आपल्याला सुई काढायची आहे. इकडे देखील एक छोटासा चौकोन बनला. त्यानंतर मागच्या वेळीप्रमाणेच आपल्याला 7 पर्पल कलरचे 7 जांभळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि काय करायचं आता बघा वरच्या चौकोनातला 6वा मोती शोधायचा. ठीक आहे. 5 सोडून टाकायचे आणि 6वा मोती वरची जी लाईन आहे चौकोनाच्या नंतरच्या 6व्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. वरून मोजत यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इथे मात्र फक्त 2च पर्पल कलरचे मोती ओवायचे आणि बघा जे आपण पिंक कलरचा मोती गुलाबी कलरच्या मोतीच्या जवळ जो जांभळा कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं बाहेरून आतमधल्या साईडला ठीक आहे आपण सुई इथे काढलेली आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुई इथे काढून घ्यायची. त्यानंतर आता इथे 10 गुलाबी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर 10 गुलाबी कलरचे मोती ओवून घेतल्यावरती मागच्या वेळी ज्या जांभळ्या मोत्यातनं आपण हे गुलाबी मोती ओवले होते त्याच मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढायची आहे. ठीक आहे. बघा ज्या जांभळ्या मोत्यातनं आपण ही गुलाबी मोत्यांची लाईन सुरू केली होती त्याच जांभळ्या मोत्यातनं आपण सुई इथे काढलेली आहे. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि खालच्या चौकोनापासून जो 3रा मोती येतो खालच्या साईडनं आपल्याला मोती मोजत यायचे आहेत आणि खालच्या चौकोनाच्या समोरचे 3रा मोत्यातनं ठीक आहे 3ऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. ठीक आहे. बघा आता आपली सुई कशी खालच्या दिशेला आलेली आहे. तर हे आपण 3ऱ्या मोत्यातनं सुई काढली. आता इथे आपल्याला 12 गुलाबी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर हे सर्व आपण परत एकदा 5 नंबरचेच मोती ओवून घेणार आहोत. आता काय करायचं दुसरा जो चौकोन इकडचा दुसऱ्या साईडचा जो चौकोन आहे त्यातला देखील 3रा जो मोती आहे ठीक आहे 2 सोडून टाकायचे आणि 3रा जो मोती आहे त्या 3ऱ्या मोत्यातनं सुई काढायची आणि त्याच्या समोरच्या अजून 2 मोत्यातनं सुई काढायची. म्हणजे आपण टोटल 3 मोत्यातनं सुई काढणार 3रा 4था आणि 5वा. तर ह्या 3 मोत्यातनं आपण इकडे सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर 2 गुलाबी कलरचे मोती ओवायचे आणि बघा आता ही जी गुलाबी कलरची लाईन आहे 2ऱ्या नंबरची ठीक आहे त्या 2ऱ्या नंबरच्या गुलाबी कलरच्या लाईन मधले 3रा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. क्लिअर झालं एवढं झाल्यावरती आता इथे आपल्याला 6 गुलाबी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत
आणि ही सेम जी दुसरी नंबरची लाईन आहे गुलाबी कलरची त्यातल्या दुसऱ्या साईडच्या तिसऱ्या मोत्यातनं, ठीक आहे। बघा तिसऱ्या मोत्यातनं आपण परत सुई खाली काढणार आहोत, ठीक आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे सुई काढून घ्यायची, त्यानंतर 2 गुलाबी मोती ओवायचे आणि काय करायचं आता बघा हा जो तिसरा मोती आहे ना तिथपर्यंत जायचं, पण ह्या 3 मोत्यातनं जायचं आहे। म्हणजे बघा जो तिसरा मोती होता त्याच्यासमोर चौथा आणि पाचवा, तर पाचवा, चौथा आणि तिसरा ह्या टोटल 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे दुसऱ्या साईडला। लक्षात आलं? तर आपण हे पुन्हा एकदा बघून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे आपण हे तिसऱ्या मोत्यातनं सुई काढली। आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि पूर्ण जसं ह्या गुलाबी कलरमधनं सुई आपल्याला फिरवत मागच्या वेळी जसं आपण सुई काढली ना वरच्या चौकोनातल्या तिसऱ्या मोत्यातनं, ठीक आहे। वरच्या चौकोनाच्या समोरचा जो तिसरा मोती येतो त्या तिसऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। तर बघा अशा प्रकारे आपण ही पूर्ण सुई फिरवली आणि आता बघा ह्या लूप मधल्या जो चौकोन आहे त्याच्या तिसऱ्या मोत्यातनं चौकोनाच्या समोर तिसऱ्या मोत्यातनं सुई काढली। आता मागच्या वेळीप्रमाणे सर्व प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे, ठीक आहे। तर काय करणार, सगळ्यात आधी आपल्याला 16 गुलाबी आणि 7 पर्पल जांभळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर जांभळ्या कलरच्या मोत्याला आपल्याला एक चौकोन बनवायचा। कसा, तर पहिले 3 मोती मागे करायचे आणि चौथा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची अपोजिट साइडने, खालून वरच्या दिशेला, ठीक आहे। अपोजिट साइडने ओवल्यावर वरती असा एक चौकोन बनतो। त्यानंतर ना आता इथे आपल्याला 17 जांभळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि 17 जांभळ्या कलरचे मोती ओवून घेतल्यानंतर ना इथे देखील परत एक आपल्याला तुरा चौकोन म्हणा तो बनवून घ्यायचा। कसा, तर पुन्हा 3 मोती मागे करायचे, चौथ्या मोत्यातनं अपोजिट साइडने सुई काढायची। तर इथे देखील असा हा चौकोन तयार झालेला आहे। आता काय करायचं, मागच्या वेळीप्रमाणेच आपल्याला इथे आता 7 पर्पल कलरचे मोती ओवून घ्यायचे। 7 जांभळ्या कलरचे मोती ओवल्यावर वरच्या चौकोनात समोर आपल्याला आता 6वा मोती शोधायचा। वरच्या चौकोनाच्या नंतरनं 6व्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे, ठीक आहे। वरूनच मोजणार आपण। 6व्या मोत्यातनं सुई काढल्यावर आता इथे 2च पर्पल कलरचे मोती ओवायचे आणि इकडे जो जे 3 जांभळ्या कलरचे मोती दिसत आहेत त्यापैकी पहिला जो जांभळा आहे त्या एकाच जांभळ्या मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। आता ह्या एका जांभळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर 10 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत। 10 गुलाबी मोती ओवल्यावर काय करायचं, तर बघा याच्या पूर्वीचा जो चौकोन होता याच्या पूर्वीचे जे जांभळे मोती होते ज्या मोत्यातनं आपण ही गुलाबी मोत्याची लाईन सुरू केली होती त्या मोत्यातनं सुई काढायची आहे, ठीक आहे। ज्या मोत्यातनं गुलाबी लाईन सुरू केली त्या मोत्यातनं सुई काढल्यावर आता काय करायचं, खालच्या साईडचा जो लूप आहे, खालच्या साईडचे जे पान आहे त्यातल्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढली। खालून मोजत आल्यावर चौकोनाच्या समोरच्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर 12 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आणि आता इकडच्या साईडला जो पान आहे उजवीकडे त्यात देखील आपल्याला चौकोनाच्या नंतरनं तिसरा जो मोती आहे त्या तिसऱ्या मोत्यापासून सुरुवात करायची। तिसरा, चौथा आणि पाचवा ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे, ठीक आहे। तर बघा इथे ह्या 3 मोत्यातनं सुई काढल्यावर आता काय करायचं आहे, तर 2 आपल्याला गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत। 2 गुलाबी मोती ओवायचे आणि ती जी दुसरी लाईन दिसत आहे गुलाबी कलरची त्यातले तिसऱ्या मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। पहिले 2 सोडून टाकायचे आणि तिसऱ्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर 6 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आणि आता मागच्या डावीकडच्या साईडला यायचं आणि इथे परत पहिले 2 सोडून टाकायचे आणि तिसऱ्या मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। गुलाबी कलरच्या तिसऱ्या मोत्यातनं आपण इथे सुई काढली। आता काय करायचं, परत 2 गुलाबी मोती ओवायचे आहेत। 2 गुलाबी मोती ओवायचे आणि बघा आपण आता जे तिसरा मोती आहे ज्यातनं आपण गुलाबीची लाईन सुरू केली होती त्याच्या समोरचे 2 मोती म्हणजे टोटल 5वा जो मोती येतो, तर 5वा, चौथा आणि तिसरा ह्या 3 मोत्यातनं आपल्याला इकडे सुई काढायची आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे बघा हे दुसरी जी स्टेप आहे सेम स्टेप आपण एकदा रिपीट करून दाखवलेली आहे। आता परत आपल्याला ह्या गुलाबी मोत्यातनं समोर यायचं आणि हे असे एक जांभळा एक चौकोनी अशी जी ही डिझाईन आहे ती बनवत जायची। एक जांभळा एक गुलाबी, ठीक आहे। तर आपल्याला काय करायचं, असंच आता आपल्याला रिपीट करत जायचं आहे आणि सेम डिझाईन आपल्याला आता रिपीट करत जायचं, असंच ओवत जायचं
आणि एक लांब असं मोठं असं महिरप बनवायचं आहे. ठीक आहे. तर हे महिरप मोठं बनतं तर तुम्ही ताटासाठी देखील यूज करू शकता. ताटासाठी खूप सुंदर दिसतं. किंवा मग तुम्ही बॉर्डर रांगोळी किंवा कॉर्नर रांगोळी, कॉर्नरला असं डेकोरेट करण्यासाठी वगैरे यूज करू शकता. आता आपल्याकडे दुसरं एक महिरप आहे जे आपण महिरप कलेक्शनमध्ये दाखवलेलं होतं. यामध्ये आपण काय केलेलं, फर्स्टचा जो आहे तो एक पूर्ण जो सेक्शन आहे आपण सेम कलरने बनवला. त्यानंतर आपण दुसऱ्या कलरमध्ये आणले आणि लास्टला परत सेम कलर आपण यूज केलेला आहे. ठीक आहे, लक्षात आलं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 2 सुंदर सुंदर महिरप बघितलेले आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. आमच्या चॅनलवर नवीनच आले असाल तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.